कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला 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 हा लवकर 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 नाही शाबास आजोबा सुरू कर कर चला ऐका 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 मामा काका काकी बाबू सगळे बाहेर या। हो 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 छोटे सरकार काय झालं? आता काय मीटिंग घेणार आहात का? अगं मामा आणि सगळ्यांना काही बाहेर येऊ दे। काका आणि कुत्ते कधी येणार तू? ये लवकर। आलो 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 बाळा। हा काय काय झालं? काका आजोबा आपल्याला काहीतरी सांगणार आहेत। हो काय विनायकराव काय झालं? आजोबा लवकर सांगा। काही नाही बापू, नुकतीच सुगी संपली ना तर मग यशानं गावाकडनं जेवण, रानातला मेवा आणि धान्य पाठवले। ते पोचले तिकडच्या घरी तर म्हटलं आपण सगळेच जाऊया तिकडे जेवायला। तसं बी येताना काय काय आणायचं तिथनं ते बी घेऊन येऊ। म्हणजे आसगावातलं खायला मिळणार म्हणा की। हा अहो लय दिवस झालं रानातलं जेवलो नाही मी। बापू आपण सगळेच जाऊयात, आपल्याला सगळ्यांना खूप मजा येईल। मी काय म्हणते, तुम्ही सगळे या जाऊन, मी थांबते इथंच। रुपाली तू एकटी थांबून काय करणार इथं हा? अगं आणि तसं बी काय काय आणायचं ना, तू लागशीलच ना तिथं। हो ना, हो रुपाली ताई मला तर खूप आवडेल, चला ना आपण जाऊ। जरा शांत बस। रुपाली अगं आसगावकडचं जेवण रोज नाही मिळत, चल तू पण। ताई चला ना तुम्ही, आज निदान स्वयंपाक नाही करायला लागायचा प्लीज। अगं मोना मला काहीतरी गडबड वाटते, तू जरा शांत बस। अहो मामनजी सगळं खरं, पण अपर्णा आणि भाऊजींच्या जेवणाचं काय? काय रुपाली काकी बाबा मामा सगळं सांगावं लागतं का? बाबा जाईल का नाही तिकडं? अगं अर्जाला बी यायला उशीरच होणार आहे, तसा कामाचा लोड आहे म्हणत होता आणि तो काम झालं की येईल तिकडं। रुपाली अगं कसला विचार करतेस तू? हो ना, अहो तुम्ही एकटे इकडे काय करणार आहात? चला ना प्लीज। बरं ठीक आहे, जाऊयात आपण सगळे तिकडे, चला। एक मिनिट, अहो आणि यांचं काय? अगं मी मामा फोन केला होता, ते डायरेक्ट तिकडे येणार आहे। बरं अरे हा म्हणजे दिप्याचं पण ठरलंय। अरे मग चला का थांबलोय आपण? चला चला या काही असो नसो, माझ्या आयुष्यात देवाने एवढी सोन्यासारखी माणसं पाठवली आहेत ना, खरंच नशीब आहे माझं। बाबांनी मला साथ द्यायचं ठरवलंय खरं, पण अर्जुनच्या आणि माझ्या नात्याविषयी मी खरंच अर्जुनशी बोलायला हवं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, ए अमोल, तुला जर तू आणि अर्जुन एकत्र यावंसं वाटत असेल ना तर तुझं त्याच्यावरचं प्रेम त्याला कळायला पाहिजे। आपले आज तुझ्या जे काही मनात आहे ना ते सगळं त्याला सांगून टाक। मी काय करू आता, मला तेच कळत नाही। मी ते अगं आणून ठेवले। अमोलसाठी आणि आमच्या नात्यासाठी एक पाऊल पुढे टाकू का? ठीक आहे, बघूया काय होतंय। हे घे हे घे हे घे, त्याच्याबरोबर भांडू नको। आवडले की शेंगा? विनायकराव अहो गावाकडचं जेवण म्हणजे फक्कड बेतच असतो काय हो? आत्ता पण असा खमंग वास सुटलाय ना, असं वाटतंय कधी जेवायला बसतोय। अहो बापू, किती बी पैसे दिले ना तरी असं जेवण मिळत नाही बघा।
बापू बापा सांगा खूप आवडतात. असे बापू भेटला ना की मी त्यांना थँक्यू म्हणेन. अरे वा अरे बरं झालं आलीस. अगं आज गावरान बेत आहे या ठिकाणी. कुठं पण जावा ही बाया काय सुख लागून देणार नाही. अगं आर्या ये की बस. मी बाहेरून आले, थोडं पाणी घेते. आर्या तू इकडं आर्या तू इकडं कशी काय आलीस? तुला आणि भाऊजींना स्टेशन मध्ये काम होतं ना? काम? जाऊ बाई, अहो आज तर आम्ही खूप रिलॅक्स होतो आणि म्हणून अर्जुन पण लवकर घरी गेला. त्याला अमोलला फिरायला घेऊन जायचं होतं. अगं आर्या अमोल इकडे तर भाऊजी कुठे आहेत? जाऊ बाई, अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपर्णा कुठे आहे? आर्या आता माझ्या लक्षात आलं, मामंजींनी आपल्याला मूर्ख बनवलं. म्हणजे अगं अपर्णाला आणि भाऊजींना वेळ मिळावा म्हणून मामंजींनी मुद्दाम सगळ्यांना इकडं आणले. मग आता करायचं काय? मला काहीच कळणं झालं आता काय करायचं. आणि मी पण इथनं लगेच नाही बाहेर पडू शकत. तुम्ही नाही, पण मी तर जाऊ शकते ना. अगं आर्या जेवून गेली असती. मामंजी अहो तिच्या आईने तिला लवकर घरी बोलवलं होतं ना, ते आठवलं तिला आता म्हणून गेली ती. हा खेळ आता सोपा राहिलेला नाहीये. आज अपर्णा आणि भाऊजींनी काही ठरवून बसू नये म्हणजे झालं. नाही घाई केली पाहिजे. बरं तुमच्या शेंगा खाऊन झाल्या असतील ना, तर जेवायला बसूयात आपण पटकन. ना मी बाकीचं घेते, तुम्ही बसून घ्या पटकन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोण कोण आहे घरी तुमच्या? आम्ही दोघंच आहोत आता सध्या. सासू सासरे गावी थांबतायत. राजा राणी दोघे इथे? 2 मुलं आहेत ना सर. 2 मुलं आहेत. अरे हो. आणि सासू सासऱ्यांना गावालाच ठेवलंय? त्यांना आता थोडंसं गावाचं वातावरण पण घ्यायचं आहे, आनंद घ्यायचा गावच्या वातावरणाचा, त्यामुळे ते तिथे त्यांना तिकडे पाठवलं? पाठवलं नाही सर, ते त्यांच्या आनंदासाठी अरे म्हणजे गेले. ते जातो म्हणाले तर तुम्ही त्यांना नाही पाठवलं? सर. अरे पाठवलं नाही. बरं सोडून आलात तिथपर्यंत? सोडलं पण नाही सर. अरे सोडणार कसे तुम्ही? माऊली नमस्कार. नमस्ते. तुमचं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव सरस्वती नानाभाऊ साकोरे. हां. माझं माहेर केंदूरचं आहे आणि माझं सासर देहू आहे. नमस्कार. नमस्कार. मी सौ विद्या भगवान घोरुडे हे सासरचं नाव आहे आणि सौ विद्या रमेश मगर हे देहूचं. माझा जन्मच देहूतला आहे. आई वडीलही देहूत स्थायिक आहे आणि नोकरीच्या निमित्ताने म्हणजे माझी पूर्ण फॅमिली, मिस्टर, सासरे आणि 2 मुलं, आम्ही सगळे देहूतच राहतो आणि आईच्या जवळ राहते मी आणखी. हो का? अरे वा वा. आणि कोण कोण आहात इकडे देहूला? ओम साई 2 मुलं, भगवान मिस्टर आणि ओम सासरे. साई मुलं, भगवान मिस्टर आणि मी विद्या. आणि तुम्ही विद्या. अरे वा. आणि मला याचा खूप अभिमान आहे की माझी जन्मभूमी, कर्मभूमी हे सगळं देहू आहे. दोन्ही कसं हो इथलं? माझं माहेर देहूच आहे नाही ते कळलं. आणि सासर पण देहू आणि कसं? मिस्टर आम्ही दोघेही रयत शिक्षण संस्थेतच आहोत. अच्छा. त्याच्यामुळे तेही इथं स्थायिक आहे. म्हणजे इतरांना कळलं. हा, इतरांना मगर कळलं. सब चुप रह गए. मग कसं झालं? एका संस्थेत असल्यामुळं काय केलं? खूप काम केलं का? बाकीच्यांकडनं समजलं ना की हा देहूमध्ये ही आहे असं, आणि मग त्यांनी स्वतःहून मी मुलाचा भाऊ बोलतोय असं ऍक्च्युली माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला आणि नंतर ना आलं मग म्हणजे ते लव्ह जुळलं. मॅरेज आहे? नाही. इंद्रायणी असं सगळ्यांना वाटतं पण काठी. actually arranged marriage आहे. नमस्कार. बोला. माझं नाव, माहेरचं नाव अनिता शंकर इतापे, सासरचं नाव सौ अनिता अनिल गोरे. माझं माहेर आहे बार्शी, सोलापूर जिल्हा आणि सासर देहू आहे. तर माझ्या घरामध्ये माझे मिस्टर, सासूबाई आणि माझी 2 मुलं असं आम्ही. तुमच्याकडे पण सासूबाई आहे? हो तुम्ही देहूतच राहा? हो. सासूबाई माझ्यासोबतच आहेत 22 वर्ष. तुम्ही अंडरलाईन का करता 22 वर्ष झाले सासूबाई माझी? नाही, माझ्याकडे आहेत त्या, म्हणजे पण ठीक आहे ना, कळलं ना. तुम्ही मुद्दाम 3दा ती अंडरलाईन केली असेल. हा पण छान आहेत, आनंदात आहेत ना माऊली? त्यांचं लव्ह मॅरेज आहे. बरोबर. मगर हम चुप नहीं रहेंगे, सबका पोल खोलेंगे. हा हो तिथेच झालं? हो. कुठे?
नाही माझ्या आत्याच आहेत, माझ्या सासूबाई म्हणजे. म्हणून तुमच्याकडे आहेत 22 रुपये. कळलं का? बरोबर आहे सर. हा, मग नाही नाही, पण छान. नमस्कार, बोला. मी माहेरची अमृता विजयकुमार बागडे आणि सासरची सौ अमृता श्रीकांत कांबळे. माझं माहेर आहे जामखेड, अहमदनगर जिल्ह्यामधलं, आणि सासर देहूमध्ये आहे. देहू. किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष झाली. देहूमध्येच आहे. काय पुण्यभूमीत राहता तुम्ही, हो की नाही? किती मस्त. नमस्कार. नमस्कार. माझं माहेरचं नाव भाग्यश्री विजय इंगळे आणि सासरचं नाव भाग्यश्री विजयसिंह कदम, आणि 12 वर्ष झाली आम्ही देहूतच राहतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, त्या मंदिराबद्दल मी काही विचारणार आहे आज. बरोबर? दर्शनासाठी गेल्यानंतर पहिल्यांदा आपण जातो ते ज्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आहे आणि आपण तिथे नतमस्तक होतो. त्या मूर्तीबद्दल कोणाला तुमच्याबद्दल कोणी सांगू शकेल का? जे ज्ञानदेव तुकारामांचे समकालीन होते विश्वंभर बाबा, ते वारी करायचे आणि वारी केल्यानंतर त्यांना नंतर विठ्ठल प्रसन्न झाले आणि ते त्यांच्याबरोबर देहूमध्ये राहायला आले, विठ्ठल रखुमाई, आणि मग तेव्हापासून मग ती मूर्ती तिथं प्रस्थापित केलेली आहे. त्यानंतर मी पुढे गेलो, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि दासरूपी हनुमानाचं दर्शन प्रांगणामध्ये होतं आणि तेही घेतलं. तिथून पुढे गेलो तर तिथे महादेवाचं शिवलिंग आहे. वैशिष्ट्य आहे जे मला काल समजलं की एरवी शिवलिंग हे दक्षिण उत्तर असतं, पण हे शिवलिंग हे पूर्व पश्चिम आहे. म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या मंदिराचं महात्म्य जाणून घेत असताना या सगळ्या गोष्टी जाणून घेत आम्ही शिळा मंदिराकडे पोहोचलो. त्याचं महत्त्व काय तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. ज्या वेळेला तुकोबारायांच्या गाथा पाण्यात बुडवल्या गेलेल्या होत्या, त्यावेळेला त्या माझ्या गाथा माझ्या समोर येतील किंवा माझ्या जवळ येतील म्हणून त्या शिळेवरती बसून तुकोबाराय त्या गाथांचं वाट पाहत होते आणि तिथं त्यांचं जे अति दुःख होतं ते त्या शिळा मंदिराच्या रूपानं पुढं आमच्या समोर आलेलं आहे. आज ते साक्षात तुकोबाराय मंदिरामध्ये बसल्यासारखे आम्हाला दिसतात. आजची त्यांची मूर्ती म्हणजे शब्दच नाही त्यासमोर. खरंच आहे. बरं, मला तुम्हा सगळ्या जणींना विचारायचं आहे, आता हे मंदिराबद्दल झालं, तुमच्या मैत्रीबद्दल जाणून घ्यायचं. हां, तुमच्या 7 जणींनी एकच उत्तर द्यायचं आणि एकच नाव घ्यायचं. स्वभाव बदलण्याची गरज असेल तर कोणी बदलला पाहिजे? प्रत्येकीच्या मनात कसं घेऊ मी नाव, हे एक्सप्रेशन्स आहेत. मला असं वाटतं की कांबळे मॅडम ज्या आहेत त्यांच्या कोणी? स्वभावात, अमृताच्या स्वभावात थोडा बदल झाला पाहिजे. काय? कारण प्रत्येक गोष्ट ही मलाच करायची आहे असं त्यांना खूप वाटतं आणि सारख्या पळत असतात, त्या प्रत्येक ठिकाणी पळत एक असतात. मिनिट, घरी कोण कोण आहे? मिस्टर, सासूबाई आणि माझी मुलं. मग घरातली कामं सासूबाईंनी करावी असं का वाटतं तुम्हाला? बाहेरची कामं करायला इतक्या उत्साहाने धावतात ते? बरं, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या 7 जणींमध्ये हट्टी कोण? दुसऱ्याने ढकलण्यापेक्षा आपणच हात वरती केलेला बरा. साधारण सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेने होत्या, पण तेवढ्यात त्यांनी बाईंनी हात वरती केलेला. आणि घाबरतो सर आम्ही की तुम्ही? तू गेल्यानंतर आता आपलं काही खरं नाही म्हणून म्हटलं की नको आपण नाव नको घ्यायला. त्यांनी हात वर केला आहे बरं का. तुमच्या तोंडातून सासरे बुवा सासूबाई बोलतायत. बरोबर बरोबर बरोबर. शाळेतली मुलं सुद्धा घाबरतात सर त्यांना, सगळ्यात जास्त फार स्ट्रिक्ट मुलं आम्ही जाताना एक वेळ घाबरणार नाहीत, पण पाटील मॅडम लांबनं दिसल्या तरी चला 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 करतात. या कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न कधीही मला वाटला नाही असा विचारला गेला, त्याचं उत्तर या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात का मिळतंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, कोण बोलतोय? तुला एवढं सांगूनही तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. हा, हे जे कुणी हे सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या घरी त्याला जेवायला घेऊन गेलीस. तुम्ही कोण बोलताय ते मला सांगा. मला तुमचं नाव कळल्याशिवाय मी कसं काय विश्वास ठेवू तुमच्यावर?
तुझी टेप अजून तिथंच अडकली का? मी तुला सांगायचं काम केलंय. विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर नको ठेवूस. एजेला घेऊन आता तुझ्या घरी गेलीच आहेस तर आजची रात्र तिकडेच थांब. त्याच्याबरोबर परत जागीरदारांच्या घरी येऊ नकोस. का? कारण आज जर तू एजे बरोबर घरी गेलीस तर जसा अंतराचा जीव गेला तसाच तुझाही जीव जाईल. काय? ही कसं शक्य आहे? जे मला का मारतील? कारण तुझ्या हाती पुरावे लागलेत. तुला फोन आणि मास्क सापडलाय आणि आता तुला पुरावे सापडल्यामुळे तुझ्या नजरेत एजेच्या प्रती संशय दिसायला लागलाय. आणि एजेही गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराची नजर तीक्ष्ण असते. त्यामुळे तू एजेवर लक्ष ठेवू नयेस हे एजेला समजलंय आणि म्हणूनच तुझ्या हातात आणखीन काही लागू द्यायच्या आत एजेला तुला संपवायचं. हे बघा, माझा तुमच्यावर विश्वास नाही. ठीक आहे, मग जा आणि अनुभव घे. मी सावध करायचं काम केलंय. बाकी निर्णय तुझा आहे. जगली वाचलीस तर बोलूच. एजे खरंच खुनी असतील का? मला काही करून हे शोधून काढायलाच हवं. पण आज रात्री मला परत नाही जाता येणार. मी कुठल्याही प्रकारची रिस्क नाही घेऊ शकत. एजे खूप डेंजर माणूस आहे. नाही, काही वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मला आज रात्री इथेच राहायला हवं. अन्याय झालाय सरस्वती. लीलामुळे श्वेतावर खूप अन्याय झालाय आणि या सगळ्यामुळे श्वेता आणि तिच्या आईला खूप धक्का पण बसलाय. बहिणी, फक्त त्या दोघींनाच धक्का नाही बसलाय, आपल्या सगळ्यांना पण किती मोठा धक्का बसलाय. तुम्हाला माहितीये, मगाशी मी 1 लिटर वॉटर 1 गो मध्ये प्यायले. सरस्वती, या धक्क्यातनं कसं सावरायचं त्याचा आपण मार्ग तरी शोधतोय. निदान एकमेकींसाठी आपण आहोत. पण श्वेता एकटी आहे. आता श्वेताला समजवायचं का एजेंटच्या रागासाठी तयार व्हायचं हेच कळत नाही मला. विचार करा, एजे घरी येऊन श्वेताला बघतील तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन असेल? अय्या वहिनी, असं बोलून नका ना टेन्शन देऊ. पण आपण टेन्शन कशाला घ्यायचंय? जे काही घडलं त्यात श्वेता आणि मावशीची काय चूक होती? तिला न्याय मिळावा असंच वाटणार ना त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तिला खरं सांगू का, मला मनापासून वाटतं की तू आणि एजेने ते राहावं म्हणून. त्यांना कसं सांगू तेच कळत नाहीये मला. म्हणजे बघ ना, जेवताना त्यांची गैरसोय झाली. बरं, त्यांना आपल्याकडे राहा असं म्हणावं तर आपल्याकडे गाद्यांची सोय नाहीये. ते मनाने खूप मोठे आहेत, पण प्रत्येक वेळी त्याचा गैरफायदा घेणं मला तरी योग्य वाटत नाही. त्यांच्या घरात आणि आपल्या घरात तफावत आहे, ती तर राहणारच आहे ग. मनात किती असलं ना तरी मी त्यांना नाही सांगू शकत की तुम्ही इथे राहा म्हणून. आज माझे बाबा असते तर त्यांना तुमचं बोलणं ऐकून फार वाईट वाटलं असतं. फक्त घर मोठं नाही, तुम्ही श्रीमंत नाही म्हणून मला राहा असं म्हणायची तुमची हिंमत नाही होत आहे. दॅट्स अनफॉर्च्युनेट. काही लाजच नाहीये हिला, आणि हिलाच नाही, ज्या घरच्यांना सुद्धा नाहीये. ही फॅमिली तरी खरी आहे का? काही पण भाड्याने आणलीये. खरंच मॅडम, खरंच आमच्याकडनं खरंच चूक झाली. खरंच म्हणजे खरंच तुम्ही माझं ऐकून घ्या. कारण म्हणजे आमच्याकडून तुम्हाला अशी ट्रीटमेंट मिळाली आणि तरीही तुम्ही मला नेहमीच रिस्पेक्ट देता. लीलाचे बाबा,
आपल्या दोन्ही फॅमिलीज मधला सो कॉल स्टेटस डिफरन्स नसता तर तुम्ही मला इथे राहायला सांगितलं असतं का? ऍक्च्युली मी सहजपणे असं कुठे राहत नाही आणि ऍक्च्युली कम्फर्ट घरातल्या लोकांच्या प्रेमामुळे मिळतं, ना की लक्झुरियस गोष्टींमधनं. एजे मी इथे राहायला तयार आहे. थँक्यू एजे. माय प्लेजर. एजे, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही माझ्या घरी जास्त वेळ थांबणार नाही. तशी अटच होती तुमची, पण ती अटही तुम्ही मोडली. तुम्ही माझ्या कुटुंबासाठी तुमच्या सगळ्या अटी मोडल्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे घ्या. थँक्यू. बांगड्या काढा त्या. घड्याळ पण काढा. काढा घड्याळ. देवा, नक्की काय आहे तुझ्या मनात? मी ज्याला मनापासून माझा नवरा मानलाय तो माझ्या समोर आहे, पण माझ्या हातावर मेहंदी दुसऱ्याच्याच नावाची लावायला लागते. हातावर नाव काय काढायचं? हरीश. देवी आई. पारू, अगं तुझं लग्न आहे, त्यामुळे तुझ्या हातावर होणाऱ्या नवऱ्याचंच नाव लिहिणार ना? त्या हिशोबानं तर आदित्य सरांचं नाव पाहिजे माझ्या मेहंदीत. हरीश. हरीशच लिहा. देवी आई, मला माहित आहे लगीन म्हटल्यावर नवऱ्याचं नाव लिहायचं असतं हातावर, पण माझ्यासाठी तुम्ही माझ्या देवी आई आहात. माझं सर्वस्व आहात. मला माझ्या मेहंदीत देवी आई लिहायचंय. अन मला असं वाटतंय की हरीश सरांना काय बी अडचण नसेल. बरोबर आहे पारूचं. नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पारूचं अहिल्या मॅडमवर किती प्रेम आहे.
आणि ती जागा मी काय कोणीच घेऊ शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, तुम्ही या पारूचे लाड करणं आहे ना थांबवा. तुम्ही तुमची आवडती आणि महागडी शॉल हिला भेट म्हणून दिली होती ना, पण काय आहे ना, लायकी नसलेल्या माणसांना अशी भेट वस्तू दिली तर त्यांना सांभाळता येत नाही ती लो क्लास लोकांना. अहो, तुमची आवडती आणि महागडी शॉल खराब केली हिनी, आणि ते दिसू नये म्हणून डिझाईन केली आहे त्यावर. वहिनी, मी या घरची सून आहे, पण तुम्ही मला नाही भेट दिली तर या भिकारडीला दिली का? आणि काय झालं त्या शॉलचं? हा, तुम्ही इतकी मनापासून सांभाळून ठेवली होती ना इतकी वर्ष ही शॉल. या पारूला एक दिवस सुद्धा नीट सांभाळता नाही हो आली. हिने ना अपमान केलाय तुमचा. तिला आत्ताच्या आत्ता मोठी कुठली तरी शिक्षा द्या. जिथे चूक तिथे शिक्षा, बस. देवी आई, मला माफ करा. मला खरंच माहित नाही ही शाल कशी खराब झाली ते. मला खरंच काय बी सुचत नव्हतं. मला तेव्हा जे सुचलं ते मी केलं. देवी आई, मी ही शाल अशीच अंगावर पांघरून आले असते तर आवडलं नसतं ना तुम्हाला, म्हणून मी. ही नाटकं बंद करायची हा आता. मला सांग, या शॉल वर मेहंदी कशी सांडली ग? मेहंदी? तुम्हाला कसं कळलं या शालवर मेहंदी सांडली ते? नको तिथे पचकण्यात या दामिनीला ना अवॉर्ड द्यायला हवा. नंतर वेळ काळ बघून जरा मसाला लावून सासू मोमला एकटं असताना हे सगळं सांगता आलं असतं, पण नाही. आता घे पावळट. दामिनी, तू स्वतःला जितकी ओळखत नाहीस ना तितकी मी तुला ओळखते. आता चूक कबूल करणार आहेस? नाही बहिणी, ते ना मी इथे असलेल्या सगळ्यांना कळलंय त्या शालीवर मेहंदी कोणी सांडवली ते. उगाच 4 लोकांसमोर तमाशा नको. आतापर्यंत तुझ्या मुस्काडीत पडली पाहिजे होती. पण बहिणी, प्रत्येक वेळी मला मला तूच म्हणालीस ना, चूक तिथे शिक्षा. दामिनी, तू स्वतःच्याच थोबाडीत मारून घे. काय? देवी आई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वा वा वा, नाही अशी आमटी मी कधीच खाल्ली नाही. काय अमेझिंग होती. काकींची स्पेशालिटी आहे ती चिंच गुळाची आमटी. तुम्हाला आवडले ना? वसूला करायला सांगा आधेमध्ये. कुंदा, हा, अगं आकाशराव वाढलं. अहो नाही नाही मला प्लीज. अहो घ्या, आवडली ना मग घ्या. ऑलरेडी 3 वाट्या संपवल्या आहेत मी. अजून खाल्लं ना तर पोट फुटेल माझं. चल मी हात धुवून येतो. हो हा, कुंदा हा दाब. या इकडे.
आई तुम्ही गाणं गाता का? कोण? आकाशराव, सुशीला, हो नको नको. बनी लहान असताना गायली होती, तेव्हा बनी रडत उठला होता. जेव्हा ही गायची थांबली ना तेव्हा तो शांत झाला. काहीतरी काय हो? हो मग ही वीणा कोणाची? कोणाची म्हणजे? आमच्या वसूची. वसू सासरी गेल्यापासून बिचारी धूळ खात पडली. आकाशराव, तुम्हाला माहितीये की नाही, आमची वसू उत्तम गाते. नाही म्हणजे त्यांनी मला कधी सांगितलंच नाही. अगं काय ग हे? आमची वसू उत्तम गाते. गाण्याचे क्लासेसही घ्यायची ती. अच्छा. हो, क्लासेस घेत होते काही वर्ष. हे वसू, आज होऊन जाऊ दे. नाही म्हणजे बाहेर पाऊस पडतोय, तुझा मेघमल्हार सुरू कर. वसू, आता नाही म्हणू नकोस हा. साधं साधं आपण गा. आई अगं आता खूप उशीर झालाय, मी पुन्हा केव्हा तरी गाईन ना. वसू, अगं 80 तिथे 85. आज गा ना पण. मस्त ताई, जावयांसाठी तरी गा. ताई असं अचानक गा ना. गा ना प्लीज. सगळेच आग्रह करतायत आणि मलाही आवडेल ऐकायला. बरं, जेवण झाल्यानंतर गाते. ये होईना बात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय तुझी साथ संग असणारा, भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये, लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या रे, रंगवून टाक आयुष्य माझे सुर तुझे सार रे, पहाट ओली ती तुझ्या उशाशी रात्रीला आवाज दे, येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको, ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे, जीवाशी खेळ नको. आकाशराव, वसू, तुम्ही आलात खूप बरं वाटलं. असेच वरच्यावर येत चला. नक्की हो बाबा. आई, शेवटी मला सांगितलंच नाहीस की तू का रडत होतीस. अगं पण काही घडलंच नाही तसं तर काय सांगणार तुला मी. आणि जे काही होतं ना ते तुम्ही आल्यामुळे मी विसरून गेले खरंच. बरं, आता तुम्ही निघा, घरचे वाट पाहत असतील ना. आणि पुढच्या वेळेला मुलांना घेऊन या. हा नक्की. कुंदा, अगं वसू आणि आकाशराव निघाले ग. हा आले आले आले. वसुते, येत जा ना अधून मधून. खूप आठवण येते हो तुमची. कुंदाताई, तू पण काळजी घे स्वतःची आणि आई बाबांची पण काळजी घे. ते मला काही कळवणार नाहीत, पण तुला जर काही कळलं तर मला नक्की सांग. येते.
असो, असं नाही, हसऱ्या चेहऱ्याने जायचं. मुलगी सासरी हसत हसत गेली ना, म्हणजे आई वडिलांना खरं समाधान मिळतं. अजून किती वेळ? काय आता काय छप्पर पडतंय की काय? तुम्ही काहीतरी अभद्र बोलू नका हो. आधीच भीती वाटते आम्हाला. शुभ बोले नाऱ्या म्हणतात तर डोंगराला लागला. कसली भीती वाटते तुला? कसली काय? मग अशी म्हणालात ना तुम्ही काहीतरी भयानक घडणार आहे म्हणून. हा ते झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे युद्ध नेत्रभोवती फिरते. मग अंत आणि आरंभ हे दोन शब्द फक्त नेत्राशीच निगडीत नाहीत ना. रात्रीचे 3 वाजलेत. आता ही इथे काय करतेय? ममता, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. जी मदत केलीस त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. तू बघच आता या युद्धाला मी माझ्या बाजूने कशी फिरवते आणि त्रिनयनेच्या सैन्याला कसं संपवते. थँक्यू. अद्वैतच्या आईने विरोचकाला मदत केली म्हणजे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
साहेब कसला विचार करताय? काही नाही, मला असं वाटतं ही फ्रेम आपण वाऊशीला दिव्याच्या देवळातच नेऊन लावूयात का? चालेल. मावशी काय दिसलं संकेत? बोललो नाही तर काय दिसलं संकेत? साहेब लवकर खाली चला, लवकर चला तुम्ही. प्रेम ठेवतो फक्त. रात्री इंद्राणी माझ्यावर पाणत ठेवून होती. दिवसा केतकी आणि फाल्गुनी माझ्यावर 24 तास पहारा ठेवलाय. जर यांना ध्वज मिळालाय तर मग माझ्यावर पहारा कशासाठी? म्हणजे इंद्राणी जे सांगत होती ध्वज मिळालाय ते खोटं होतं. साहेब तुम्हाला आधी देऊ का नाश्ता? नाही, भूक लागली नाही मला अजून. ठीक आहे तुम्ही बसा, मी इंद्राणी आत्यांना घेऊन येते. मी पण येतो आत्यांकडे, माझं जरा काम. ठीक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गेली एकदाची पिढा. आता ना मी झोपूक मोकळी. चारू तुका ना मी माझ्या घरची सून करून घेणार होतय, पण तू तर माझी झोपच उडवलं होतस. हा, माझ्या गळ्यावर कधी सुरा फिरवशील ना त्याचा काय भरोसा नाही. पण बरा झाला आता तू गुडूप झालीस ना, मग मी गुडूप झोपूक मोकळी. आता मी माझ्या लेकाचा कायदा बघून घे ना. काय हो तुमचा तोंड काय पडलाय? हा आली त्याचं कारण तुला चांगलंच माहिती आहे. श्रीनू चारूला सोडायला गेल्या हे काय मला पटलेलं नाहीये. हा, पाठवल्यान कोणी? हा, हट्ट कोणी धरल्यान? ज्याचो पुळको घेतात ना तुम्ही त्यांनीच दादान पाठवल्यान. मग लाली नेहमी त्यांच्या म्हणण्याला नकार देत असतेस, आजच नेमकं मान्य कसं केलं ग त्यांचं म्हणणं? अहो किती वेळा सांगू तुमका? हा, ती बया माका ना ह्या घरात नको होती. हा, ती गेली.
आता श्रीनून चारूक तिच्या मावशीच्या घरी सोडला की श्रीनूचा आणि चारूचा एकमेकांची काही एक संबंध नाही हा. आता मी माझ्या लेकासाठी दुसरी मुलगी शोधूक लागे ना. चारूपेक्षा पण चांगली पोर गावात हा. तुझं हे टुमणं चालूच आहे का अजून? हा म्हणजे हा चारू आता माझ्या लेकाच्या आयुष्यातून गेली म्हणून माझ्या लेकान काय आयुष्यभर बिन लग्नाचा रवायचा की काय हा? अहो चारूच्या तोडीस तोड मुली शोधूक नको काय? लाली 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 कीव येते ग मला तुझ्या बुद्धीची. मला वाटलं होतं आता तरी तुला शहाणपणा आलं असेल पण नाहीच. अगं घरात एवढी गुणी मुलगी आहे ती तुला दिसत नाही काय ग? हे बघ लाले, गावभर जरी शोधलीस ना तरी ओवीपेक्षा चांगली मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही सांगून ठेवतोय. तिचा नाव काढू नका हा. चारू गेली म्हणून तिची जागा कोण्या सोम्या गोम्याक बसवून भरून काढेन असं वाटतं काय तुमका? अजिबात नाही. माका ना ओवी कधीच आवडली नव्हती आणि आवडणार पण नाही हा. कधीच नाही. हे बघ लाली, श्रीनूला ओवीशिवाय दुसरी मुलगी आवडणार नाही हेही तेवढंच लक्षात ठेव. चारूचा आगाऊपणा एवढ्या टोकाला जाण्यासाठी ना तू सुद्धा तेवढीच जबाबदार आहेस. हो. हे बघ, एकदा तोंड कशी पडता पडता वाचलीयस पुन्हा ती चूक करू नकोस. चूक तर तुम्ही करतास हा त्या ओवीक जवळ करून. हे बघ लाले, बघा चूक नाही घोडचूक हा घोडचूक. आणि मी ना दुसरी कोणती पण पोरगी लग्न करून घरात सून म्हणून आणेन पण ओवीक नाही, कधीच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय मिसेस सचदेव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण तुम्ही मला का करता? आय मीन नीरजला आणि त्याच्या वाईफला करा. माफी अभी सास बन गई. हो पण तुमची सून आणि मुलगा आहे कुठे? अजून किती वेळ लावणार ते यायला? रेडी होऊन येते ती. मेघना की बहू है, इतनी जल्दी थोड़ी आएगी. सोतो बघालच तुम्ही, अगदी साधी मुलगी आहे, खूप गोड मुलगी आहे. म्हणजे बाहेरच्या जगाचं तिला काहीच नॉलेज नाहीये. एखाद्या साध्या खेड्यातली साध्या शेतकऱ्याची साधी मुलगी आहे. म्हणजे ती अशा गावातून आली आहे ज्या गावात संध्याकाळच्या नंतर मुली बाहेर पडत नाही. आणि स्पोर्ट्स खेळायचं असेल ना तर स्पोर्ट्स वेअर सुद्धा घालू शकत नाही. वडिलांच्या शब्दाबाहेर नाहीये. माझी अशी लाडकी सून. सो सिंपल बट स्वीट. नाम क्या है उसका? निशिगंधा. नाही, तुम्ही निशीच म्हणा. Everyone, welcome Nishi and Neeraj. ही नक्की पार्टीलाच आली आहे ना की रिच्युअल आहे? आय डोंट बिलीव्ह की ही मेघनाची सून आहे. सर मी छान दिसते ना? नाही. खूप सुंदर दिसतेस. हॅलो निशी, वेलकम. निकिता सॉरी. अरे ओके यार, रात गई बात गई. चल मी तुला काही गेस्टला भेटवते.
नीरज, पुनीत से कुछ बात हुई तुम्हारी? नहीं बुआ, पर आज तो उसे आना ही पड़ेगा। शादी पे तो आया नहीं ना वो मेरी। हाँ, पुनीत नहीं तो पार्टी का मजा नहीं, क्यों? अंकल, आई एम श्योर ही विल डेफिनेटली कम। आ गया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ, शिवा आमच्यासाठी सगळं काही आहे। आज जर शिवा नसती ना तर आम्ही इथे कोणीच नसतो। तिने आम्हाला सगळ्यांना मोठं केलंय आणि आम्ही जे काय आहोत ना आज शिवामुळे आहोत। आणि भाऊ, ती आम्हाला ओरडते पण ते आमच्या चांगल्यासाठीच असतं आणि मग नंतर आमचे लाड पण करते। शिवा, अगं आम्ही गंमत केली ग भाऊ। जिकडे शिवा असते ना तिकडे फक्त आनंद असतो आणि आम्ही तो आनंद आता खूप मिस करतो यार। वा शिवा, खरंच चांगले आहेत तुझे मित्र, अगदी अगदी जीवा भावाचे आहेत। आणि तुम्ही पण लकी आहात बरं का, तुम्हाला शिवासारखी मैत्रीण मिळाली आहे। आणि आता मी पण लकी आहे की मला शिवा वहिनीसारखी मैत्रीण मिळाली। आणि स्टेफनी, मी ती बिर्याणी खायला येणार आहे मग अशी शिवा सांगत होती ती। हा, या नक्की या। मी तर म्हणतो तुम्ही सगळेजण या, आमच्या गॅरेजवर या। तुम्हाला सगळ्यांना ना मस्त बिर्याणीचा बेत खाऊ घालतो। पण ना काका, हे सगळं शिवामुळे शक्य झालं, कारण तिनंच मला हे सगळं शिकवलं, मला सपोर्ट केला। हो ना, आमच्या सगळ्यांचीच खूप मदत केली शिवाने। आम्ही आता जे काही आहोत ना ते फक्त आणि फक्त शिवामुळेच। नाही भाऊ, असं काही नाहीये भाऊ। ही सगळी पोरं लहान वाटत असली ना तरी सगळी खूप हुशार आहेत हा, खरंच। या प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे। मी असं काही खूप ग्रेट केलेलं नाहीये, त्यांना फक्त काही मार्ग मिळत नव्हता त्या वेळेला, तर तो फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला, दाखवला पण नाही, पण त्यांना सांगितलं की हे अशा प्रकारे होऊ शकतं बाबा काम, तर ते जमेल का? तर ते सगळ्यांना जमलं आणि ते सगळ्यांनी नीट केलं। आणि हे कितीही बोलत असले ना आता की हे सगळं शिवामुळे, शिवाने केलं, तर असं नाही आहे भाऊ। त्यातला एक जण जरी नसता ना तर आज शिवा नसती। या प्रत्येकाने इतकी मदत केली आहे ना मला, म्हणजे माझं जे गॅरेज आहे, माझ्या बाबांचं जे गॅरेज आहे ते उभं करण्यासाठी मी जितकी मेहनत करते तेवढीच मेहनत ह्या प्रत्येकाने माझ्याबरोबर केली आहे। त्यामुळे फक्त माझं क्रेडिट नाही आहे, हे ह्या प्रत्येकाचं आहे। त्यामुळे त्यातला प्रत्येक जण माझ्या खूप जवळचा आहे। हो काका, म्हणजे आज जे आम्ही तुमच्या घरी जेवायला बसलोय ना ते आम्हाला कधीच वाटलं नव्हतं। काय आम्हाला आयुष्यभर लोक नावच ठेवायची, खूप घालून पाडून बोलायची हो, पण आमच्यासाठी नेहमी शिवा उभी राहिली। तिने आम्हाला सांगितलं की आयुष्यात काय करायचं असतं। शिवा नसती ना तर आज आम्ही इकडे कोणीच नसतो। आणि शिवाने आमच्यासाठी एवढं केलंय ना की त्याची परतफेड आम्ही कधीच नाही करू शकत। काका, आम्हा सगळ्यांना फक्त एकच वाटतं की शिवा आता जशी खुश आहे, आनंदी आहे, तशी आयुष्यभर पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, काही नाही, मी हे म्हणत होतो की ते बाबांचं आपण बघू नंतर, तू त्याची काळजी नको करूस, पण मी तुला या अवस्थेत नाही बघू शकत। माझं खूप प्रेम आहे दिव्या तुझ्यावर आणि मी खरंच काही करू शकतो तुझ्यासाठी। वा, नाव घेतलं आणि फोन आला। हा बाबा बोला। काय करतोय म्हणजे ते मी तुम्हाला का सांगू?
नाही ते मी आणि दिव्या जरा बाहेर चाललो होतो. हो बाबा, माझी आणि तिची पण काहीतरी लाईफ आहे ना. बरं ठीक आहे, सांगतो. ते जरा शॉपिंग करायला चाललो होतो आणि दिव्याला पास्ता खायचा होता तर त्यासाठी पण चाललो. काय बाबा, हे काय बोलताय तुम्ही? नाही 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 नाही, हे अति होत आहे. हे सगळं मी करणार नाहीये. अहो बाबा, ऑलरेडी तुम्ही आम्हाला एवढ्या टेस्ट दिल्या, त्यात वरनं तुमची इच्छा आहे की हे सुद्धा करावं? नाही, मला आणि दिव्याला तर ते मुळीच जमणार नाही. अहो ते किती दिवस तिने तिचं मन मारून असं राहायचं? बाबा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला हे नाही जमणार म्हणजे नाही जमणार. काय बाबा, मी खरंच तुमचा मुलगा आहे ना? की कुठल्या मंदिराच्या पायरीवर उचलून आणलंय मला? नाही 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 नाही, हे तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे. बाबा प्लीज प्लीज, नाही नाही नाही, मी ऐकून घेणार नाही, मी सहनही करणार नाही. काय मी बोलतोय? मी बोलत नाही बाबा, तुम्ही भाग पाडताय मला बोलायला. नाही नाही बाबा प्लीज. बाबा, मी सगळं सोडायला तयार आहे, पण हे बघा बाबा, तुम्ही तसा वागलात म्हणून मी सुद्धा तसंच वागणं गरजेचं आहे का हो? नाही नाही, मला नाही बाबा प्लीज. बाबा बाबा, तुम्ही काय बोलताय? नाही, मी हे नाही करू शकत बाबा प्लीज. हॅलो हॅलो बाबा. काय झालं? चल दिव्या, जाऊ आपण. नाही, आधी मला सांग काय झालंय. बाबांनी अजून एक टेस्ट दिली ग. नाही 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 चंदन, प्लीज मी अजून एक टेस्ट नाही देऊ शकत. काय आहे यार, तू सांग ना त्यांना. ते तुझेच वडील आहेत ना? स्वतःच्या मुलाची कोणी इतकी परीक्षा घेतं का? बघ ना, आता तू सांग मला, मी काय करू? मला सुद्धा हे सहन नाही होते दिव्या. तर काय म्हटले माहितीये? तुझे सगळे कार्ड ब्लॉक करून टाकतो, तुझी कार जप्त करून घेतो. मी सुद्धा म्हणलं की ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचं ते. माझं प्रेम आहे दिव्यावर आणि दिव्याचं पण माझ्यावर प्रेम आहे. आमचं प्रेम आम्हाला छान जगवेल. तुमची गरज नाही आम्हाला आता. हे थांब थांब, मूर्ख आहेस का तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय मग, झाली का तयारी? कसली? हाय का आता? तुम्ही दोघं कुठं बाहेर जाणार आहेत ना? व ते काय, ते हनीमून का काय म्हणतात तिकडं? काय आजी तुम्ही पण. अगं काय आहे त्यात? आता आमच्या याला नव्हतं हे समज, पण तुमच्या पिढीत आहेत ना? व मग करून घ्या की मजा. नीट जावा बरं का? नाही म्हणजे लांबचा प्रवास आहे ना? व प्रवास चांगला होऊ दे तुमचा. आणि खाण्यापिण्याची आबाळ करू नका. येळेवर खात जा, तब्येतीला जपा. वेळ आजी अजून. अगं येळ असला म्हणून काय झालं? शुभेच्छा देण्यासाठी येळ काळ बघायचा नसतो. आत्ताच आधी देऊन ठेवल्या ना म्हणजे बरं. काय आहे, तुमचं इमान असणार आहे रात्री अपरात्री. मी म्हातारी डाराडोर झोपलेली असणार तवा. मग काय तुम्हासनी फोन करून ते काय हॅपी जर्नी का काय बोलणार आहे वय? म्हणून म्हणलं आत्ताच देऊन ठेवाव्या. नाही नाही, तुमच्या शुभेच्छा तर आहेतच, पण आशीर्वादही असू द्या पाठीशी. किंवा आहेच की. माझा आशीर्वाद फळाला येऊ दे म्हणजे झालं. म्हणजे म्हणजे काय? माझा आशीर्वाद काय आहे? या घरात लवकर पाळणा हलवू दे, घराचं गोकुळ होऊ दे. नाही नाही, तिकडे काय फोन बंद नसणार आहे. इंटरनॅशनल रोमिंग असते की चालू. होय, टच मध्ये राहूया, त्याचा काही विषय नाही. हा चालतंय. ओके, थँक्यू. हा हा थँक्यू. गालातल्या गालात हसायला जणू. आमच्या आजीने काही जॉक मारली काय? काय नाही. काय नाही. काय नाही तर मग काय नुसतं हसायलाय काय? ऐकू आला बस नाही. ऐकू आलं ना? मग कशाला विचारताय?
नाही पण ते काय आजी म्हणाली ते आशीर्वादाचं, ते काय ते मनावर घ्या मग तिच्या आशीर्वादाचं. गप्प बसाव तुम्ही. आजी म्हणत होती काय पाळणा बिळणा काय उकूळ बिकूळ काय मला ऐकवायला जरा. मॅडम काय चाललंय तुमचं? किचन मध्ये होता पण काय करताय? आमच्या बायकोच्या जवळ यायला काय कोणाची भीती आहे काय? किती जवळ? एका हाताचं अंतर ठेवायचं, कळलं? मी शाळेत विद्यार्थ्यांना पण हेच सांगते. आणि काम करा आता तुम्ही तुमचं, मला माझं काम करू द्या. तेच करावलंय मास्तरीन बाई, आम्ही आमचंच काम करायलंय. ते नाही, मला सांगा मॅडमशी बोललात तुम्ही? हा काळजी करू नका, बोल तुम्ही. जेवण झालं की बोलतो. आता मला लई भुका लागल्यात माहिती आहे काय, त्यामुळे आता काय बोलायला सुचणार नाही. जरा काय तर खाल्लं का नाही? हा बोलतो हे असलं काहीतरी तेलकट तुपकट खाता आणि मग तुम्हाला खोकला येतो. नका ना खात जाऊ हे असलं काहीतरी. पोटात आवड वाढलाय, त्यासनी काहीतरी टाकाय नको. मग ठेवा ते. जेवण तयार आहे, स्वयंपाक केलाय मी, जेवून घ्या. आणि ऐका ना, मी आज फ्रूट कस्टर्ड करते. फ्रूट कस्टर्ड स्पेशल आज हे का स्वतः बनवायचं मनावर घेतलं? नाही, आपण परत आलो तेव्हापासूनच काहीतरी गोडधोड करायचं होतं मला, पण तेव्हा काही जमलं नाही. आणि आता कसं घरातलं वातावरण पण जरा थंड झालंय, तर म्हणून म्हटलं काहीतरी गोड आणि थंड करावं. म्हणून फ्रूट कस्टर्ड. एक नंबर आयडिया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई अगं आमचं प्रेम आहे एकमेकांवर, असं काही कॅज्युअल अफेअर वगैरे नाहीये. काय बोलतेस तू? हे नाहीये ना कॅज्युअल अफेअर, प्रेमच आहे ना तुमचं. मग करा ना लग्न. काय कुठे घोडं अडलंय? सेटलमेंट साठी थांबलोय, ती झाली की आम्ही लग्न करू. अगं इरा, सेटलमेंट होते ग हळूहळू. इंजिनियर आहे ना तो, कमवेलच ना, होईल ना हळूहळू सेटल. आई आमचे काही टार्गेट्स आहेत, ते अचीव झाल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही. टार्गेट्स? कसले टार्गेट्स ग इरा? नाही ग नाही, सेटलमेंटला कसलेही टार्गेट्स वगैरे नसतात. इरा, ती हळूहळू होणारी प्रक्रिया आहे ग, समजून घे. इरा ऐक, एखाद्याकडे 1 कोटी असले ना तरीही त्याला सेटल झाल्यासारखं वाटत नाही का? कारण त्याला 2 कोटी हवे असतात. त्याच्याकडे 2 कोटी असतात, त्याला 4 कोटीची हव्यास असते. अगं हे बघ, ह्या गोष्टींना अंत नाहीये इरा. आणि खरं सांगू का, संसाराचा आणि सेटलमेंटचा काहीही संबंध नसतो इरा. हे बघ, तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करताना मग सेटलमेंटही होईल ना हळूहळू. आणि मी तुला एक सांगू का, फक्त पैसा कमवणे म्हणजे सेटलमेंट नाहीये आयुष्यातली. आई प्लीज, तुझं तत्वज्ञान माझ्यावर लादू नकोस. आणि बास आता, लग्नाचा विषय काढायचा नाही. आम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा आम्ही लग्न करू. आणि काय सारखं मुलांसारखं मला लेक्चर देतेस ग? आई मी तुझी मुलगी आहे, विद्यार्थिनी नाही. मला कळतं, मी मोठी झाली आता. हिरा, अगं आमच्या विद्यार्थ्यांनी आमचं ऐकलं म्हणून आज सेटल झालेत ते, कळतंय का? आणि ना हिरा, खरं सांगतो, तू ही अशी नव्हतीस. जेव्हापासून तो निखिल भेटलाय ना तेव्हापासून अशी झाली आहेस तू. तुझ्यात बदल झालाय, तुला नाही कळते का? तू निखिलला दोष देतेस आता? अगं आई, इतके दिवस मला दोष देत होतीस ते ठीक आहे, पण आता निखिलला दोष देतेस. आई तुला त्याला वाईट साईड म्हणायचा काहीही अधिकार नाहीये. आहे, मला अधिकार आहे. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळतोय तो, आई म्हणून मला अधिकार नाहीये? थांबा जरा, काय चाललंय तुमच्या दोघींचं? जेवणाची ताटं वाढली आहेत, जरा शांत बसा. तू ग जरा शांत बस ना. इरा चल जेवून घे बघू, चल. तुम्ही मध्ये बोलू नका, मला बोलू द्या तिच्याशी. तिचा निर्णय कळाल्याशिवाय मी हा विषयच थांबवणार नाहीये. सांग, काय निर्णय आहे तुझा? बोललीस का तू निखिलशी? काय ठरलंय तुमचं? सांग मला. कशाबद्दल? घ्या, कशाबद्दल? वा, हे म्हणजे सगळं रामायण झाल्यावर रामाची सीता कोण, असा प्रश्न आहे हा. अगं तुम्ही लग्न करणार आहात ना, त्याबद्दल बोललीस का तू निखिलशी? हिरा, काय तो लवकर निर्णय घे.
आणि तू जर आता तुझा निर्णय दिला नाहीस ना तर मी दुसरीकडे तुझी स्थळं बघायला सुरुवात करणार आहे. तुझं नाव नोंदवणार आहे वधूवर सूचक मंडळात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.